नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज इथे 6 फूट ऊस सरी लागवड केली आहे. त्या प्लॉटमध्ये आहे. तर 6 फूट सरीचे फायदे म्हणजे फुटव्यांची संख्या ही जाड असते आणि इथे आपण एकाड एक सरीमध्ये पाचट सुद्धा काढू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाण्याची बचत होते. आता या ठिकाणी तुम्ही फुटवे पाहू शकता 6 फूट सरीचे. याच्यामध्ये पूर्णपणे काकडी आंतरपीक केलेले आहे. ते आता संपलेले आहे पूर्णपणे आणि काकडी पीक संपल्यानंतर त्यामध्ये आपण ऊसाचे तणनाशक मारून घेतले आहे. आपण पाहू शकता इथे काकडी दिसत असेल तुम्हाला काही ठिकाणी. तर हे पाहू शकता तुम्ही ऊसाचे फुटवे. असे आपले ऊसाचे फुटवे आहेत. 5-5, 6-6, एक फुटावरती डोळा आहे. एक कांडी लागवड केलेली आहे याची. ते तणनाशक दिसत असेल तुम्हाला. असे फुटवे आहेत सगळे. तर आपण आता याचा मोठ्या बांधणीचा प्लॅन करत आहोत. एक 15 दिवसामध्ये थोडीशी फुटव्यांची संख्या म्हणजे वाढून थोडीशी वर आली की आपण मोठ्या बांधणीचा सुद्धा प्लॅन करणार आहोत. आपण पाहू शकता इथे 6 फूट सरी आहे आणि काकडी हे आंतरपीक संपल्यानंतर आपण यामध्ये आता तणनाशक मारून घेतले आहे. तर 6 फूट सरीसुद्धा फायद्याची ठरते. फक्त 6 फूट सरीमध्ये ऊसांचे संख्या नियोजन ठेवावे लागते. दर 10 फुटामध्ये एक 90 ते 80 ऊस ठेवावे लागतात. त्यावेळेस 6 फूट सरीचे नियोजन व्यवस्थित होते. आपण पाहू शकता इथे 6 फूट सरीचे फायदे पण छान आहेत. पण संख्या नियोजन जर हुकले तर 6 फूट सरीमध्ये आपले नुकसान होऊ शकते. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आपण इथे पाहू शकता व्यवस्थित असे फुटवे आणि संख्या नियोजन झाले आहे. पण आपण एक 10-15 दिवसामध्ये त्याला मोठ्या बांधणीचं प्लॅनिंग करणार आहोत. तर पाहूयात आता पुढचं नियोजन कसं होतं आहे. आपण सुद्धा काही गोष्टींचा विचारपूर्वक अभ्यास करून व्यवस्थित लागवड करावी. आणि जर काही शंका असेल तर आपल्या चॅनलशी संपर्क साधावा. धन्यवाद.